आज आपण BPC 145 म्हणजे समुपदेशन कौशल्य आणि तंत्रे 2 त्याच्यामध्ये संगीत थेरपी, आर्ट थेरपी आणि प्ले थेरपी हे थेरपीज घेतलेले आहेत. काल समुपदेशन म्हणजे काय आणि समुपदेशनाचे कौशल्य याच्यावर काल चर्चा झाली होती. तर मग आता त्याची जी कौशल्य आणि तंत्रे 2 म्हणजे संगीत, आर्ट आणि प्ले थेरपी याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर मग संगीत, कला आणि नाटक चिकित्सा हे अभिव्यक्त कलेचे प्रकार आहेत. मग अभिव्यक्त कलेचे कार्य म्हणजे स्वतःची अभिव्यक्ती, सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतणे. याच्या म्हणजे आपण सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतलो की आपल्याला काय होतं, तर ते समाधान मिळतं आणि आंतरिक शांती आणि आनंदाच्या स्थितीचा आनंद आपण घेऊ शकतो. नंतर मग उपचारात्मक उद्देश. तर मग उपचारात्मक उद्देश तो कॅथार्टिक उद्देश आहे ना. आता कॅथार्सिस म्हणजे काय, तर कॅथार्सिस म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा राग आलेला आहे किंवा तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या हिशोबाप्रमाणे कोणती गोष्ट होत नसेल, तर मग तुम्ही ते म्हणजे तुमचा राग आणि तुम्हाला जे थोडस दुःख वाटत असतं ते कॅथार्सिसच्या द्वारे म्हणजे तुम्ही ते कुठेतरी व्यक्त करत असतात. म्हणजे एखादी गोष्टी असू दे, नाहीतर किंवा मग गाणं ऐकणं असू दे, किंवा मग तुमचं फक्त मन दुसरीकडे वळवणं. पण कधी कधी असं होतं की रागच एवढा आलेला असतो की आपल्याला आपलं मन दुसरीकडे वळवता येत नाही. तर मग कॅथार्सिस असा त्याचा म्हणजे काय करता तुम्ही तर कॅथार्सिस असतं. हे डान्स तरी करता किंवा संगीत कोणत्या तरी म्युझिकवर, कोणत्या तरी मेलोडीवर तुम्ही म्हणजे तुमची जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती तुम्ही म्हणजे काही लोक व्यायाम खूप करतात. मग जर का राग वगैरे आला असेल किंवा दुःख वाटत असेल तर मग व्यायाम करतात किंवा मग फिरायला जातात, जॉगिंग करतात. असं म्हणजे हे म्हणजे कॅथार्सिस. हे तुम्हाला जो राग आलेला आहे ते दुसऱ्यांवर आणि म्हणजे लोकांवर चिडून व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवरच ते म्हणजे स्वतः त्याचं एक्सप्रेशन करता, ते म्हणजे कॅथार्सिस. तर मग उपचारात्मक उद्देश हा कॅथार्टिक उद्देश आहे. आणि तो म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये संगीत थेरपीमध्ये, आर्ट थेरपीमध्ये आणि प्ले थेरपीमध्ये तुम्हाला वापरता येतो. म्हणजे हे या ज्या 3 थेरपीज आहेत ते त्यांचं कार्य हे कॅथार्सिस हे एक आहे. उपचारात्मक उद्देश, कॅथार्टिक उद्देश जो कोणता आहे, उत्तेजित भावना सोडणे, स्वतःची स्पष्ट समज विकसित करणे, आणि नंतर मग नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळतो. चांगले भावनिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होते. संगीत, कला आणि नाटक चिकित्सा हे अभिव्यक्त कलेचे प्रकार आहेत. तर मग आता संगीत चिकित्सा म्हणजे काय किंवा म्युझिक थेरपी असं म्हणता येईल. मग म्युझिक थेरपी ही उपचारात्मक नातेसंबंधातील वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संगीत हस्तक्षेपांचा क्लिनिकल किंवा चिकित्सात्मक आणि पुरावा आधारित वापर आहे. तर अमेरिकन म्युझिक थेरपी असोसिएशन हे म्हणजे म्युझिक थेरपीची ही डेफिनेशन आहे अमेरिकन म्युझिक थेरपी असोसिएशनने दिलेली 2005 मध्ये. म्युझिक थेरपी ही एक जटिल संकल्पना आहे आणि त्यामुळे एका ओळीच्या व्याख्याद्वारे परिभाषित केली जाऊ शकत नाही.
हे आता वेगवेगळे देश आहेत, तिकडचं संगीत वेगवेगळं आहे. म्युझिक थेरपी हा संगीत औषधाचा संकल्पनेशी गोंधळून जाऊ नये. तर संगीत थेरपी योग्य संगीत थेरपिस्ट द्वारे केली जाते आणि संगीत औषध सत्र व्यावसायिकांद्वारे आयोजित केले जाऊ शकते. म्युझिक मेडिसिन मध्ये एक परिचारिका रुग्णांसाठी संगीत वाजवते, प्रोफेशनल. म्युझिक मेडिसिन मध्ये एका म्युझिक थेरपिस्ट किंवा म्युझिक थेरपिस्ट प्रोफेशनल रुग्णांसाठी संगीत वाजवते किंवा वाजवतो. रुग्णाच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी उपचार योजना, म्युझिक मेडिसिन त्याला असं म्हणता येईल, रुग्णांच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी उपचार योजना. तर मग आता संगीत थेरपीचा इतिहास काय आहे आपण ते बघूया. बरे करण्याच्या उद्देशाने संगीताचा वापर केला जातो आणि ते हिंदू आणि ज्यू धर्मात अनेक धर्मांमध्ये आढळतो, म्हणजे सगळ्याच धर्मांमध्ये आहे आता. भजने आणि भजन म्हणजे भजने आणि भजन हे उपचारात्मक शक्ती, म्हणजे भजने आणि भजनांमध्ये उपचारात्मक शक्ती असते. देव आणि त्याचा भक्त यांच्यातील पवित्र संबंध म्हणून ओळखले जातात भजने आणि भजन. तर हा पवित्र संबंध देव आणि त्याचा भक्त यांच्यातील संवादाचा एक प्रकार आहे आणि भक्ताला आराम वाटू देते आणि त्यांची मनस्थिती सुधारते, त्यांच्या भावनिक पातळीवर बरे करण्यास मदत करते. तर हे म्हणजे हिंदू धर्मात पुरातन काळापासून जे आणि बरेच संत पण होऊन गेलेले आहेत. तर भजन आणि वेगवेगळे संत वेगवेगळ्या भजनांसाठी पण माहिती आहेत आपल्याला. पण सगळी भजन कार्य काय करते तर भक्ताला आराम वाटू देते. ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत आणि त्यांची मनस्थिती सुधारते, त्यांच्या भावनिक पातळीवर बरे करण्यास मदत करते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल किंवा वाचनात आलं असेल तर म्हणजे वेगवेगळे संत आहेत आणि त्यांचा संगीत थेरपीशी, म्हणजे संगीत थेरपी असा प्रकार तेव्हा नसेल, पण संगीताशी संबंध येतो भजने आणि भजन या माध्यमातून. आणि ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगैरे, ज्ञानेश्वरांनी आता ज्ञानेश्वरी केली आणि आपण ती एका सुरात म्हणत असतो. तर असे संदर्भ म्हणजे हिंदू धर्मामधले जे संदर्भ आहेत संगीत थेरपीच्या इतिहासातले, असे संदर्भ ज्यूइश बायबलमध्ये आढळतात. ज्यूइश बायबलमध्ये आढळतात, जेथे एक कुशल संगीतकार डेव्हिड राजाच्या मानसिक आरोग्यावर उपाय करण्यासाठी वीणा वाजवतो. संगीत थेरपीला अधिकृत मान्यता आहे. दोन्ही महायुद्धानंतर आणि अधिकृत मान्यता म्हणजे मॉडर्न आपण म्हणतो हे आता जे आपण बोललो ते पुरातन काळातले साधारणपणे. आणि आता अधिकृत मान्यता केव्हापासून सुरू झाली संगीत थेरपीला, तर ती दोन्ही महायुद्धानंतर जखमी सैनिकांवर उपचार झाला संगीत थेरपीचा. सैनिकांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. परिचारिकांमध्ये आता जखम वगैरे असेल आणि तर मग त्याच्यामध्ये सुधारणा आणि भावनिक किंवा प्रेरणात्मक आपण म्हणतो, तर मग लक्षणीय सुधारणा दिसून आली. आणि दिग्गजांचे शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य अधिक कुशल संगीतकारांसाठी विनंत्या होत्या दोन्ही महायुद्धानंतर. त्यामुळे औपचारिक संगीत शिक्षणाचा विकास झाला. तर मग हे म्युझिक थेरपी म्हणजे सैनिकांसाठी दोन्ही महायुद्धानंतर जे संगीत वाजवत होते वेगवेगळ्या
वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सने, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आपण आपल्याला म्हणता येईल. तर मग त्याचा म्हणजे दिग्गजांचे किंवा सैनिकांचे शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य त्यांचे लक्षणीय सुधारणा दिसली आणि म्हणून मग अधिक कुशल संगीतकारांसाठी विनंत्या होत्या सैनिकांकडूनच. त्यामुळे औपचारिक संगीत शिक्षणाचा विकास झाला. मेडिकल संगीत आपण म्हणता येईल किंवा मग म्युझिक थेरपी हे सुद्धा म्हणता येईल. हे दोन्ही वेगवेगळं आहे. हे मेडिकल आपण आता बघूया. मेडिकल संगीत थेरपी हा एक त्याचं. तर मग संगीत थेरपीचे फायदे काय आहेत? तर मग शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करणे, कमी उच्च रक्तदाब किंवा म्हणजे कमी उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर आपण म्हणतो किंवा उच्च रक्तदाब हा कमी, हाय ब्लड प्रेशर ते ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. मग स्नायू शिथिलता वाढवता येते आणि रुग्णाला शांत करून हृदयगती कमी करता येते. म्हणजे ब्लड प्रेशर सारखा एकदम उच्च पातळीला वगैरे गेलं तर मग काय होत असतं, तर मग ते हृदयाची गती खूप जास्त असते आणि ती खूप जास्त असल्याने म्हणजे गती खूप जास्त असल्याने तो उच्च रक्तदाब असतो. तर मग ते स्नायू शिथिलता वाढवली जाते आणि रुग्णाला शांत करून हृदय गती कमी करता येते संगीत थेरपीद्वारा. मेंदूच्या विविध भागांचे सक्रियकरण, हे स्मृती पैलू, मेमरीसाठी जे म्हणजे स्मृतीचं जे कार्य म्हणजे फक्त एकच नाही करत ते म्हणजे हिपोकॅम्पस, बाकी पण मेंदू स्मृतीसाठी जबाबदार असतो. पण हिपोकॅम्पस वाद्य वाजवण्याच्या हालचाली, म्हणजे स्मृतीसाठी हिपोकॅम्पस वाद्य वाजवण्याच्या हालचाली मग सेरिबेलमद्वारे नियंत्रित होते. आता कोणतेही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवलं जात असेल, तबला असू दे, नाहीतर सितार असू दे, व्हायलिन असू दे, तर मग ते सेरिबेलम आपण म्हणजे तंतुवाद्य, म्हणजे व्हायलिन हे तंतुवाद्य म्हणता येईल. तर मग आपण किती जोर दिला आणि कसं वाजवलं तर मग ते सेरिबेलम ते नियंत्रित करत असतं. ते आपल्या हाताच्या हालचाली ते सेरिबेलम नियंत्रित करत असतं. व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे आपल्या मेंदूचा किंवा डोक्याचा पुढील भाग जो आहे, कपाळ म्हणता येईल, कपाळाच्या आतमध्ये जो भाग आहे त्याला व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे, आणि व्हिज्युअल म्हटल्यानंतर आपल्याला ते दिसतं, तर मग म्हणजे दिसणं हे व्हिज्युअल कॉर्टेक्सचं एक काम आहे. आणि तर मग ते संगीत समजतं त्याच्यामुळे, म्हणजे मेंदूच्या विविध भागांचे सक्रियकरण, तर मग स्मृती पैलू जो हिपोकॅम्पस आहे, वाद्य वाजवण्याच्या हालचाली हे सेरिबेलम, आपल्या हाताच्या हालचाली सेरिबेलमद्वारे नियंत्रित करता येतात आणि व्हिज्युअल कॉर्टेक्स हे आपल्याला संगीत समजणं याच्यासाठी कारणीभूत आहे. मग आता भावनिक फायदे काय आहेत संगीत थेरपीचे? तर कमी ताण आणि थकवा वाटतो, म्हणजे जाणवतो. सुधारित वेदना व्यवस्थापन, म्हणजे वेदना जर का होत असेल तर त्या वेदना कमी होऊ शकतात. आणि मग म्हणजे काय वेदना होत असेल तर मग ते त्याला म्हणजे आपली भावना अशी फार सक्रिय असते त्याच्या आपला मूड जातो किंवा आपल्याला म्हणजे मूडच जातो जर का वेदना होत असेल तर सुधारित वेदना व्यवस्थापन हे संगीत थेरपीच्या द्वारे करता येतं. संज्ञात्मक फायदे, संज्ञात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह म्हणता येईल. तर संवाद कौशल्यांचा विकास, कम्युनिकेशन स्किल्स, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. ऑटिस्टिक मुलांमध्ये पण वेदना कमी होतात. आता ऑटिस्टिक मुलं म्हणजे तुम्हाला माहिती असतील की ते त्यांच्याच जगामध्ये असतात आणि त्यांच्याशी कोणी संवाद साधायला गेलं तर मग ते सुद्धा ते
म्हणजे कोणाला अशी काय म्हणतात त्याला की ते फार असा संवाद कोणाशी साधू शकत नाही आणि कोणी संवाद करायला गेलं तरी सुद्धा त्या व्यक्तीचं ते ऐकून घेत नसतं. ते त्यांना आणि त्यांना जरी असं समोर ठेवलं किंवा समोर उभं केलं आणि मग ती व्यक्ती बोलायला लागली तरी सुद्धा ऑटिस्टिक मुलं हे तरी पण म्हणजे अशी ते त्यांच्यावर जबरदस्ती होती ते काय ऑटिझम म्हणजे साधारण हा मुलांमध्येच आजार आढळतो आणि त्यांना म्हणजे ते स्वतःच्याच जगात असतात असं आहे. तर मग हे ऑटिस्टिक संगीत थेरपी ऑटिस्टिक मुलांमध्ये मधील वेदना कमी करू शकते. मग आता म्युझिक थेरपीचे सामान्य फायदे काय आहेत हे आपण म्हणजे भावनिक संज्ञात्मक फायदे बघितले आणि मेंदूचे वेगवेगळे भाग सुद्धा मेंदूच्या वेगवेगळ्या भागांवर संगीत थेरपीचा काय फायदा होतो हे पण आपण बघितलं. मग आता म्युझिक थेरपीचे सामान्य फायदे इन जनरल आपण म्हणतो. तर मग ते थेरपिस्ट द्वारे संगीत निवडणं आणि संगीत निवडीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर मग ते वय आहे, लिंग आहे, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहेत, पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स, कौटुंबिक पार्श्वभूमी. म्हणजे आता काही लोक संगीताच्या संगीत म्हणजे आई वडील किंवा म्हणजे जवळचे नातेवाईक ते संगीताचीच पार्श्वभूमी असते म्हणजे त्यांचं घराणं जे असतं ते संगीताशी खूप निगडीत असतं. तर मग कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मानसिक स्थिती आणि रुग्णाची सध्याची परिस्थिती हे सगळे घटक आहेत जे संगीत थेरपीचे सामान्य फायदे त्याच्यावर परिणाम करू शकतात. मग आता आनंद आणि मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी ला चालना दिली जाते ते म्हणजे संगीत थेरपीमुळे. आणि न्यूरोप्लास्टिसिटी तर ते डोपामाइन, एंडॉर्फिन्स आणि कॉर्टिझॉल हे हार्मोन्स आहेत आणि किंवा न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणता येईल. म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी आपण आता त्याच्यावर विचार करतोय तर डोपामाइन, एंडॉर्फिन्स आणि कॉर्टिझॉल हे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत. यांच्यासारख्या सप्रेरकांचे प्रकाशन करून लोकांना आनंदित करते आणि अशा प्रकारे संवेदना कमी करता येईल. म्हणजे वेदना कमी करता येईल. म्हणजे आपण मगाशीच बघितलं की कोणाला जर खूप राग आला असेल किंवा दुःख वाटत असेल तर ती व्यक्ती व्यायामाला जाते, जॉगिंगला जाते, फिरायला जाते. तर ते अशा प्रकारे आणि ते व्यायाम का केला जातो कारण ते एंडॉर्फिन्स रिलीज होतात. डोपामाइन आणि कॉर्टिसॉल हे अशा प्रकारे संवेदना पण कमी करतं म्हणजे त्यांचं दुःख आणि राग कमी होईल. तर मग याच्यासाठी थेरपी संगीत थेरपीचा खूप फायदा आहे. मेंदूमध्ये संरचनात्मक आणि कार्यात्मक बदल घडवून आणणे मध्ये मदत करते. संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल आणि कार्यात्मक फंक्शनल. कोणी आनंदी असेल तर ती व्यक्ती चांगले कार्य करणार असं आहे. आणि चांगले कार्य केव्हा करेल जेव्हा स्ट्रक्चर एकदम पॉझिटिव्ह असेल किंवा योग्य ते असेल असं. तर मग संगीत थेरपीमुळे नेगेटिव्हिटी पण खूप कमी होते आणि म्हणून मग चांगली कार्य घडू शकतात एखाद्या व्यक्तीकडून. मेंदूच्या नुकसानीपासून पुनर्प्राप्ती म्हणजे ब्रेन डॅमेज वगैरे झाला असेल ऍक्सिडेंट मध्ये वगैरे तर संगीत थेरपीचा म्हणजे नुकसानीपासून पुनर्प्राप्ती, ब्रेन डॅमेज स्ट्रक्चर त्याचं कोणताही मेंदूचा भाग त्याचं स्ट्रक्चर सुद्धा व्यवस्थित करता येतं. फक्त म्युझिक थेरपीच नाही असं नाहीये, बाकी पण घटक असतात, मेडिसिन्स किंवा औषधे
आणि ते पण संगीत थेरपी त्याच्या बरोबर असते आणि मग ते दोन्ही मिळून औषधे आणि थेरपी असं दोन्ही मिळून त्या व्यक्तीला किंवा मग पेशंटला त्याचे फायदे होऊ शकतात. मग संप्रेषण समस्यांचे निराकरण करणे, संगीतद्वारे शाब्दिक अभिव्यक्ती, मानसिक आरोग्य समस्यांना म्हणजे ज्यांना मानसिक आरोग्य समस्या आहेत, भावनिक ताण आणि नैराश्य हे सुद्धा कमी होऊ शकतं. तणावाशी संबंधित विकारांवर मदत करणे, आघात हाताळणे, स्मरणशक्ती कमी होणे, शारीरिक वेदना आणि जुनाट आजार हे म्हणजे काही मानसिक आरोग्य समस्या असू शकतील आणि त्यामध्ये संगीत थेरपीद्वारे बरे होऊ शकतात. स्मरणशक्ती वाढेल, आघात हाताळता येतील आणि तणावाशी संबंधित स्ट्रेस रिलेटेड तणाव कमी होईल, मग शारीरिक वेदना पण कमी होतात आणि जुनाट आजार कोणता असेल तर मग ते सुद्धा कमी होऊ शकतात. आता कोणता जुनाट आजार आहे याच्यावर पण आहे, पण काय म्हणजे आणि त्याच्यावर उपाय नसेल अजून जुनाट आजारावर तर म्हणजे काय ते कमीत कमी त्या व्यक्तीचं आयुष्य तरी वाढलं जाईल संगीत थेरपीच्या द्वारे. आता संगीत थेरपी दृष्टिकोन काय काय आहेत, तर मग वर्तणूक संगीत थेरपी बिहेवियरल आपल्याला म्हणता येईल आणि हा दृष्टिकोन वर्तणुकीशी संबंधित थेरपीला संगीताशी जोडतो. येथे संगीताचा वापर काही वर्तनांना बळकट करण्यासाठी आणि इतरांना सुधारण्यासाठी केला जातो. हा दृष्टिकोन संरक्षित आहे, सुधारात्मक नाही. आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग क्युअर असं नाहीये, सुधारात्मक नाहीये. आधीच म्हणजे काही म्हणजे मी मगाशीच आता म्हटलं की कमीत कमी त्या पेशंटचं, त्या व्यक्तीचं आयुष्य तरी वाढवलं जाईल, हे आहे. पण ते म्हणजे संरक्षित आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन. आणखी कोणता आजार होणार नाही याची दक्षता घेतली जाऊ शकते. यात संगीत ऐकणे, नृत्य करणे, गाणे किंवा एखादे वाद्य वाजवणे यांचा समावेश असू शकतो. वर्तणूक संगीत म्हणजे वर्तणूकच आहे ना, संगीत ऐकणे, नृत्य करणे, गाणे किंवा एखादे वाद्य वाजवणे, म्हणजे गाणे आणि किंवा एखादे वाद्य वाजवणे यांचा समावेश असू शकतो. मग आता विकासात्मक संगीत थेरपी, हे बदल आणि विकास सुलभ करण्यासाठी हेतू पुरस्सर विविध विकासात्मक योग्य संगीत अनुभव प्रदान करते. डेव्हलपमेंटल आपल्याला म्हणता येईल विकासात्मक संगीत थेरपी. मग संप्रेषण, सामाजिक भावनिक शिक्षण, सेन्सरी मोटर आणि संज्ञात्मक पुन्हा कॉग्निटिव्ह. सेन्सरी मोटर हे आपण आपल्या ज्ञानेंद्रियांमधून माहिती घेतो आणि नंतर मग त्या माहितीचं आपल्याला काय करायचं, तर मग ते मोटर, सेन्सरी मोटर म्हणून. सेन्सरी म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि मोटर हे तेच एखाद्याला तबला कसा वाजवायचा हे माहिती असतं, ते म्हणजे सेन्सरी मोटर असं आलं. किंवा एखादा नृत्याचा प्रकार, भरतनाट्यम असू दे, कथ्थक असू दे, तर मग ते सेन्सरी मोटर आहे. आणि म्हणजे ते तबला वाजवणे, म्हणजे कोणतंही वाद्य वाजवणे किंवा एखाद्या नृत्यच्या प्रकारामध्ये कौशल्य असणे, ते म्हणजे सेन्सरी मोटर. आणि संज्ञात्मक कॉग्निटिव्ह कौशल्यांमध्ये विकास सुलभ केला जातो. भाषण आणि भाषा आत्मसात करण्यासाठी सामाजिक संवाद कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. म्हणजे संगीतामुळे भाषेवर आपलं प्रभुत्व हे म्हणजे लहानपणापासूनच जर का संगीताशी खूप संबंध आला असेल तर मग त्याचा म्हणजे भाषेवरचं प्रभुत्व वाढू शकतं. आणि वैद्यकीय संगीत थेरपी, तर मग म्हणजे मेडिकल म्युझिक थेरपी असं म्हणता येईल त्याला. तर मग संगीत थेरपी म्हणजे संगीताचा वापर
सिद्ध संशोधनावर आधारित आणि प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रदान केलेला आहे. मेडिकल म्युझिक थेरपी पण आता बऱ्यापैकी वापरली जाते आणि त्याला सिद्धांत पण आहेत. म्हणजे संशोधन त्याच्यावर बरंच केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सिद्धांत पण आहेत. तर मग हे वैद्यकीय परिस्थिती आणि प्रक्रियांमधून उपचार आणि पुनर्प्राप्तीस प्रोत्साहन देण्यासाठी आहे. संगीत थेरपीच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून खालीलप्रमाणे वैद्यकीय स्थितींवर उपचार केला जाऊ शकतो. तर ते अल्झायमर डिसीज किंवा अल्झायमर रोग, म्हणजे पुन्हा त्याच्यात मेंदूचाच भाग आहे आणि स्मृतीचा पण भाग आहे. मग आत्मकेंद्रीपणा, चिंता किंवा तणाव, हृदयाची स्थिती, तीव्र वेदना, मधुमेह आणि भावनिक अव्यवस्था. तर या सगळ्या वैद्यकीय स्थितींवर संगीत थेरपीचा वापर म्हणजे या सगळ्या वापर केला जातो आणि त्याच्यामधून म्हणजे त्याची तीव्रता कमी होऊ शकते. तर मग आता भारतात संगीत थेरपी कशी त्याचा कसा विकास झालेला आहे हे आपण बघूया. म्युझिक थेरपी ही भारतातील तुलनेने नवीन संकल्पना आहे आणि ती अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तर म्हणजे म्युझिक थेरपी किंवा संगीत थेरपी एक अशी फॉर्मल डिसिप्लिन म्हणतो ना आपण, तर मग ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि नवीन संकल्पना आहे, म्हणून ती सुरुवातीच्याच टप्प्यात आहे. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून संगीताचे महत्व सर्वत्र मान्य असले तरी सुद्धा प्राचीन काळामध्ये म्युझिक थेरपी, संगीत थेरपी ही संकल्पना नव्हती. तर मग ती आता नवीन संकल्पना विकसित होत आहे ऍज फॉर्मल डिसिप्लिन, फॉर्मल आणि ऑफिशियल डिसिप्लिन. तर इंडियन असोसिएशन ऑफ प्रोफेशनल म्युझिक थेरपिस्ट ची सुरुवात 2011 मध्ये 10 सदस्यांसह झाली आणि इंडियन म्युझिक थेरपी असोसिएशन म्हणजे IMTA ने 2018 मध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. सरावाचे एक पात्र क्षेत्र म्हणून संगीत थेरपी बद्दल जागरूकता पसरवणे हा त्याचा उद्देश होता. कसला? तर मग तो IMTA, इंडियन म्युझिक थेरपी असोसिएशनचा. तर मग IMTA चे एकंदर उद्दिष्ट काय आहे? तर ते संगीत थेरपीची माहिती लोकांमध्ये शेअर करणे, संगीत थेरपीसाठी औपचारिक शिक्षण कार्यक्रम तयार करणे आणि विकसित करणे. आणि म्हणून मग म्हणजे म्हणून नसेल, म्हणजे आता 2018 साली IMTA सुरू झालेला आहे, पण गंधर्व महाविद्यालय याच्यामध्ये तबला, पेटी, व्हायलिन आणि गाणी हे सगळे म्हणजे संगीतामध्येच कोणाला जर का करिअर करायचं असेल, आणि नृत्य पण आहे गंधर्व महाविद्यालयामध्ये, तर मग त्याप्रमाणे त्यांनी पण आता कदाचित त्यांचं सिलेबस वगैरे बदललं असू शकतं, किंवा मग ते IMTA चा भाग झालेले आहेत का गंधर्व महाविद्यालय हे मला असं नक्की माहिती नाही आहे. पण कोणाला संगीतामध्ये करिअर करायचं असेल तर ते आहे. संगीत थेरपी मध्ये पुढील संशोधन करणे IMTA चा कदाचित टायअप असू शकतो गंधर्व महाविद्यालय, कारण गंधर्व महाविद्यालय माझ्या अंदाजे पूर्ण भारतात किंवा पूर्ण महाराष्ट्रात असं आहे ते. सर्व सभासदांना जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सध्या म्युझिक थेरपिस्ट म्हणून काम करणारे सर्व सदस्य IMTA चा भाग आहे, म्हणूनच मग मी त्या गंधर्व महाविद्यालयाचा उल्लेख केला होता. तर मग आता
भारतात म्युझिक थेरपी, संगीत थेरपी ची चा विकास कुठपर्यंत झालेला आहे हे आपण बघितलं. आता आपण वेगळ्या थेरपीकडे जाऊया आणि ते म्हणजे आर्ट थेरपी. तर मग आर्ट म्हणजे काय? आर्ट म्हणजे आता आर्ट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे संगीत पण येतं. पण आर्ट थेरपी ही वेगळी का आहे? तर मग ते आपण आता बघणार आहोत. तर 1942 मध्ये आर्ट थेरपी हा शब्द अधिकृतपणे तयार करणारे एडिसन हिल हे पहिले व्यक्ती होते. त्यांना क्षयरोगाने ग्रस्त असताना त्यांनी स्वतःला व्यक्त करण्याचा आणि आराम करण्याचा एक मार्ग म्हणून कलेचा शोध म्हणून त्यांना कलेचा शोध लागला आणि त्यांनी म्हणजे चित्र काढणे वगैरे असं तेच म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचा चित्रांद्वारे कदाचित आणि आराम करणं म्हणजे तुम्हाला एक असं थोडासा आराम वाटतो. म्हणजे आपण आता हे सगळे थेरपीज विचार करतोय त्याची चर्चा करतोय पण ती म्हण पण आहे इंग्लिशमध्ये की ऑल वर्क अँड नो प्ले मेक समवन अ डल पर्सन. म्हणजे फक्त आपण कामच करत राहिलो आणि कोणताही छंद नसेल हे आपलं मानसिक आणि आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सांभाळण्यासाठी कलेचा खूप उपयोग असतो. म्हणजे आपल्याला कुठेतरी विरंगुळा असं मिळतो आणि त्या म्हणजे आपण तो विरंगुळा घेतला की स्वतःची स्वतःचं आयुष्य वाढू शकतं. फक्त कामच करत राहिलो आपल्या मेंदूला दुसरं काही विचार करायला संधी मिळत नाही आणि म्हणून मग म्हणजे आपली दमवणूक पण कमी होते ते म्हणजे कोणत्याही कलेने. तर मग असंच एडिसन हिल ने क्षयरोगाने ग्रस्त असताना स्वतःला व्यक्त करण्याचा आणि आराम करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांना कलेचा शोध लागला आणि स्वतः काय करायचं हे स्वतःने ठरवलं आणि मग त्याप्रमाणे तर मग म्हणजे बरा झाला त्यांना एडिसन हिलला जो झाला होता तो. तर 1942 साली आर्ट थेरपीचा शोध लागला. मार्गरेट नॉमबर्ग या अमेरिकन आर्ट थेरपी असोसिएशनच्या संस्थापक आहेत आणि त्यांना आर्ट थेरपीची जननी म्हणून ओळखले जाते. आर्ट थेरपी क्लायंटची कल्पनाशील कौशल्ये वापरते ज्याद्वारे थेरपिस्ट क्लायंटच्या लपलेल्या, लपवलेल्या किंवा खऱ्या भावना समजून घेण्यास सक्षम असते. मौखिक अभिव्यक्ती सह क्रिएटिव्ह अभिव्यक्तीचे संयोजन पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुलभ करते. तर ते म्हणजे आर्ट थेरपी. आर्ट थेरपी मधील दृष्टिकोन काही आहेत तर मग ते आपण बघूया आता. म्युझिक किंवा संगीत थेरपी म्हटलं तर म्हणजे कोणतंही वाद्य वाजवायचं असेल ते आपण वाजवतो. आर्ट थेरपी मध्ये म्हणजे जास्त करून ते चित्र आणि अशा म्हणजे चित्राशी संबंधित सगळं आहे. तर मग संगीत म्हटल्यानंतर संगीत थेरपी म्हटल्यानंतर संगीताशी संबंधित, आर्ट थेरपी म्हटल्यानंतर चित्राशी संबंधित असं एक आहे. हे चित्र काढणे फक्त असं नाहीये म्हणजे कोणतंही चित्र निर्माण करणे असं पण म्हणजे रंगवणे आणि असं पण आहे ते म्हणजे आर्ट थेरपी मध्ये. तर वेगवेगळे दृष्टिकोन आपण बघूया. तर मग कला ही स्वतःची अभिव्यक्ती आहे. तर मग सर्जनशीलता, कलात्मक गुणवत्ता आणि सौंदर्यात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. हा दृष्टिकोन यामध्ये मदत करतो. म्हणजे कलेच्या संदर्भात सर्जनशीलता, कलात्मक गुणवत्ता आणि सौंदर्यात्मक पैलू काय आहेत तर मग ते म्हणजे कला ही स्वतःची अभिव्यक्ती आहे. सामाजिक आणि संप्रेषण कौशल्य सुधारणे आणि आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे
आणि सांस्कृतिक बदलांना प्रोत्साहन देणे. तर मग आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे हे आर्ट थेरपीतून कसं काय होतं, तर मग आपण बीपीसीसी 131 बीपीसीसी 131 या कोर्स मध्ये गेस्टाल्ट गेस्टाल्ट मानसशास्त्र हे बघितलं आणि गेस्टाल्ट काय गेस्टाल्ट मानसशास्त्र काय म्हणतं, तर म्हणजे साधारणपणे लोकांची किंवा कोणत्याही सजीवाची एक इन्क्लिनेशन असतं, एक टेंडन्सी असते कोणत्याही गोष्टीला जगाकडे बघताना हे सिमेट्रिकल आहे हे बघण्याची. तर मग कोणत्याही गोष्टीमध्ये सिमेट्री बघणं आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करते. तर मग आणि आपण कोणतंही चित्र काढलेलं आहे, कोणतंही चित्र रंगवलेलं आहे, हे तर मग ते सिमेट्रिकल आहे ना हे आपण बघतोच, कारण ते आपणच केलेलं असतं ना. म्हणजे काय क्रिएटिव्ह अभिव्यक्ती आणि कला म्हणजे काय अभिव्यक्ती आहे. कला ही स्वतःची अभिव्यक्ती आहे. आपण कोणत्याही गोष्टीत सिमेट्री आहे ना हे बघायचा प्रयत्न करत असतो. तर आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे आणि सांस्कृतिक बदलांना प्रोत्साहन देणे सोशल रिफॉर्मेशन असं किंवा कल्चरल रिफॉर्मेशन असं म्हणता येईल. व्यक्तीच्या अवचेतन भागाचा शोध घेण्यासाठी कला वापरणे. अवचेतन भाग म्हणजे ते लपून बसलेलं आहे, म्हणजे कोणतंही कौशल्य लपून बसलेलं आहे आणि ते व्यक्त करायला संधीच मिळाली नाही. तर मग व्यक्तीचा अवचेतन भागाचा शोध घेण्यासाठी कला वापरणे अनकॉन्शियस असं म्हणता येईल. ते त्यांच्या कलेतील सामग्रीवर काय प्रक्षेपित करत आहेत यावर लक्ष केंद्रित करणे आणि मग अभिव्यक्तीचे विश्लेषण करू शकतात. आर्ट थेरपिस्ट हे म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे तो सिग्मंड फ्रॉइडच्या व्यक्तिमत्व सिद्धांतावर अवलंबून म्हणण्यापेक्षा त्याच्यावरूनच हा एक दृष्टिकोन घेतलेला आहे आर्ट थेरपीने. म्हणजे साधारणपणे आपण काय काढतोय आणि त्या चित्रामधून काय व्यक्त करायचं आहे आपल्याला, हे म्हणजे अवचेतन भागाचा शोध घेण्यासाठी कला वापरणे. तर हा दुसरा दृष्टिकोन आहे आणि थेरपिस्टला अंतर्निहित भावनिक समस्या जाणून घेण्यास मदत करते. तो म्हणजे हा दृष्टिकोन, तर व्यक्तीच्या अवचेतन भागाचा शोध घेण्यासाठी कला वापरणे. हे म्हणजे आर्ट थेरपी म्हणजे दृष्टिकोन आणि आर्ट थेरपी असं. आर्ट थेरपी मधील पायऱ्या काय आहेत, स्टेप्स. पहिली पायरी संबंध स्थापित करणे आणि मूल्यांकन. क्लायंटच्या समस्येचे मूल्यांकन करणे, क्लायंटची माहिती गोळा करणे, आर्ट थेरपीच्या योग्यतेवर निर्णय घेणे आणि वापरल्या जाणाऱ्या आर्ट थेरपीचे विशिष्ट तंत्र निश्चित करणे. ही म्हणजे पहिली पायरी आहे. आता दुसरी पायरी काय आहे, तर थेरपिस्ट आर्ट थेरपी बद्दल आणि थेरपीमध्ये कलेचा वापर कसा केला जाईल याबद्दल स्पष्ट करतो. क्लायंटची कलात्मक आणि सौंदर्याची क्षमता शोधत नसतो. त्यामुळे कलेच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्यात ग्राहक खरा आणि मुक्त असला पाहिजे. जेन्युइन आणि फ्री एक्सप्रेशन असं म्हणता येईल. तिसरी पायरी काय आहे, तर क्लायंटला आर्ट थेरपीच्या विशिष्ट तंत्रात गुंतण्यासाठी आणि मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. थेरपिस्ट क्लायंटशी कला आउटपुटवर चर्चा करतो नंतर. तर मग ती चर्चा का करतो, तर दृष्टिकोन मिळवणे आणि अर्थ प्राप्त करणे, समस्या आणि संघर्षाचे निराकरण करणे, या 3 कार्यांसाठी थेरपिस्ट क्लायंटशी कला आउटपुटवर चर्चा करतो. चौथा आणि शेवटचा टप्पा, तर मग तो समाप्ती टप्पा आहे, टर्मिनेशन फेज असं म्हणता येईल. उपचारात्मक संबंधांच्या
समाप्तीद्वारे वैशिष्ट्यीकृत. हे कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्यीकृत, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणता येईल. आर्ट थेरपीमध्ये लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे काय आहेत? तर क्लायंटला कलेचे ज्ञान आणि प्रशिक्षण असणे आवश्यक नाही. क्लायंटला तिच्या कला सादरीकरणात कलात्मक असण्याची पण गरज नाही. आर्ट थेरपीमध्ये रेखाचित्रे, डुडलिंग, पेंटिंग, क्ले मोल्डिंग इत्यादींचा समावेश होतो. एखाद्या आवडीनुसार आणि उपचारात्मक उद्दिष्टांनुसार कोणती थेरपी वापरायची आर्ट थेरपी मधली, ते चित्र असू दे, रेखाचित्र असू दे, डुडलिंग असू दे, पेंटिंग असू दे, का क्ले मोल्डिंग, हे क्लेचा वापर करायचा, हे एखाद्याच्या आवडीनुसार आणि उपचारात्मक उद्दिष्टानुसार ठरवले जाते. आर्ट थेरपी हा कला वर्ग नाहीये. आर्ट थेरपीचे ध्येय आहे आंतरिक जगाची मुक्त अभिव्यक्ती. म्हणजे क्लायंटच्या आंतरिक जगाची मुक्त अभिव्यक्ती. मग आता पुढचं आपण बघूया आर्ट थेरपीचे तंत्रे काय आहेत. हे आर्ट थेरपीचे तंत्रे. आवश्यक साहित्य काय आहे? आर्ट थेरपीसाठी आवश्यक साहित्य आर्ट पेपर किंवा ड्रॉइंग शीट्स, साधा कागद किंवा पत्रके, पेन्सिल, पेन, कलर पेन्सिल, क्रेयॉन, स्केच पेन, खडू आपण म्हणतो क्रेयॉन खडू, स्केच पेन, पेंट बॉक्स, पेंट ब्रश, वॉटर कलर, कलर पॅलेट, क्ले मोल्ड, पाणी इत्यादी. हे आता क्ले वापरायचं ठरवलं तर पाणी लागेलच ना. वॉटर कलर. उपचारात्मक उद्दिष्टे समाविष्ट आहेत. स्वतःचा शोध घेणे, एखाद्याच्या आंतरिक भावना व्यक्त करणे, जगाशी असलेले नाते एक्सप्लोर करणे. सामान्य तंत्रांमध्ये समाविष्ट आहेत डुडलिंग किंवा स्क्रबलिंग, कोलाज. कोलाज म्हणजे आपण वेगवेगळे असे चिठ्ठ्या घेतो, वेगवेगळ्या रंगाच्या चिठ्ठ्या असतील किंवा कागदाचे तुकडे घेतो आणि ते एक चित्र बनवण्यासाठी त्या चित्रामध्ये चिकटवतो, ते म्हणजे कोलाज. फ्री ड्रॉइंग, कलरिंग, फिंगर पेंटिंग आणि शिल्पकला सुद्धा. आता क्ले म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शिल्पकला येते. खालील काही विशिष्ट तंत्रे आहेत. तर घर झाडाची व्यक्ती, हे तिघे घर झाड, घरामध्ये कोण कोण असतं, हे तिघे एकाच चित्रात काढण्यासाठी ग्राहक आवश्यक आहे. ड्रॉइंग मधील इतर दोन आकृत्यांशी क्लायंट व्यक्तीच्या आकृतीचा कसा संबंध ठेवतो, क्लायंट आकृतीचा कसा संबंध ठेवतो हे दाखवते. म्हणजे याला इंग्लिश मध्ये हाऊस ट्री पर्सन असं आहे. घर झाडाची व्यक्ती, हे तीन एकाच चित्रात काढायचंय. आणि मग म्हणजे सिनेमा आहे ना तारे जमीन पर, त्याच्यामध्ये ते ईशानने एक पुस्तक तयार केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्याचे आई वडील आणि भाऊ आणि तो सुद्धा आपण स्वतः असे. तर मग ते घर, झाड आणि स्वतः क्लायंट असं, घर झाडाची आणि व्यक्ती, हाऊस ट्री पर्सन असं. स्वतःला प्राणी म्हणून रेखाटणे, क्लायंटने स्वतःला कोणत्याही प्रकारचे प्राणी किंवा त्यांना जे वाटत असेल ते रेखाटणे आवश्यक आहे. मग ते तीन इच्छा, क्लायंटने त्यांच्या तीन इच्छा काढणे आवश्यक आहे. परिपक्वता पातळी आणि क्लायंट हे कसे मिळवायचे आहे हे प्रतिबिंबित, म्हणजे तीन इच्छा काय आहेत, क्लायंट त्यांच्या तीन इच्छा काढणे आणि त्या इच्छा कशा मिळवायच्या आहेत हे पण त्या चित्रामध्ये काढणे. हे तीन इच्छा या चित्राद्वारे क्लायंट दाखवत असतो. परिपक्वता पातळी, मॅच्युरिटी लेवल. मग आता रेखाचित्र पूर्ण करणे, क्लायंटला अपूर्ण रेखाचित्र पत्रके दिली जातात
जिथे काही रेषा किंवा साधे आकार आहेत ते असणे आवश्यक आहे. पूर्ण केले आणि मोठे चित्र बनवणे. तुमचा आतील मूल तुमच्या आतील मूल काढा. क्लायंटचे वेगवेगळ्या भावनांचे चित्रण करणे हे म्हणजे या चित्रामध्ये असतं. काढायचं असतं क्लायंटने. आणि बीपीसी म्हणजे 145 मध्ये या तपशिलावर तुमचे आतील मूल काढा या तपशिलावर स्पष्टीकरण दिलेले आहे. पृष्ठ क्रमांक 12-13 वर. मग आर्ट थेरपीचे फायदे काय आहेत? आर्ट थेरपीचा परिचय दिल्यानंतर स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांनी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये एकंदरीत सुधारणा नोंदवली आहे. कामाच्या ठिकाणी तणावाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांनी अभिव्यक्तीसाठी आर्ट थेरपीचा सकारात्मक परिणाम नोंदवला. आणि हा अभ्यास किंवा हे संशोधन 2015 मध्ये हिवर्टने केलेला अभ्यास होता. अभ्यासामध्ये आघात, नैराश्य, चिंता पातळी कमी होणे आणि तणाव पण कमी होणे, मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांमध्ये आर्ट थेरपीची प्रभाविता आढळून आलेली आहे. आर्ट थेरपीच्या प्रकारांमध्ये चित्रे, 3D आकृत्या आणि कोलाज तयार करणे समाविष्ट होते. अशा प्रकारे आर्ट थेरपीचा वापर विविध मार्गांनी केला जाऊ शकतो. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि वैद्यकीय स्थिती, भावनिक अडचणी आणि मानसिक त्रास यामध्ये मदत होते. तर मग ही झाली आर्ट थेरपी. आता प्ले थेरपी बघूया आपण. तर प्ले थेरपी म्हणजे काय आहे? प्ले थेरपी आणि त्याचे दृष्टिकोन. प्ले थेरपी म्हणजे मुलाच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक साधन म्हणून खेळाचा वापर केला जातो. म्हणजे आता लॉकडाऊन वगैरे सगळं होतं, पण म्हणजे मुलांना खेळणं हे खूप गरजेचं असतं. एकतर म्हणजे त्यांचं विकासाचं पण वय असतं आणि म्हणजे खेळायला कमी दिलं मुलांना असं नाहीये की त्यांनी काही अगदी मर्यादित खेळणे आणि खेळाला जर का एक्सपोजरच नाही मिळालं मुलांना तर मग त्यांना प्ले थेरपी द्यायची कदाचित गरज पडू शकते असं आहे. तर मग मुलांना खेळणे आणि म्हणजे आपण आता बघूया प्ले थेरपी. जेव्हा मुलं जेव्हा खेळतात तेव्हा प्ले थेरपी त्याचा वापरच होत असतो. पण त्या मुलांना पण माहिती नसतं आणि आई वडिलांना वगैरे सुद्धा माहिती नसतं, पण ते प्ले थेरपीच असते. तर उपचारात्मक साधन म्हणून खेळाचा वापर करणं. शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात खेळण्याच्या पद्धतीवर भर दिला जातो आणि साधारणपणे आपल्याकडचे कोणते खेळ आहेत तर ते गिल्ली दंडा, चोर पोलीस, हॉपस्कॉच वगैरे वगैरे किंवा इत्यादी. मग आता मुलांना खेळणे हे खूप गरजेचे असते आणि मग ते त्याप्रमाणे त्यांना वागू द्यायला पाहिजे. तर मग आता प्ले थेरपीचा दृष्टिकोन आपण बघूया. मग मनोविश्लेषणात्मक आणि सायकोडायनामिक थेरपी. तर मग ते क्लिनियन थेरपिस्ट कोण आहे? मेलानी क्लिनियन. मेलानी क्लेन यांचा मुक्त सहवास आणि फ्रायडियन मुक्त सहवास आणि बेशुद्धतेवर लक्ष केंद्रित प्रक्षेपित म्हणून थेरपी, खेळा आणि आक्षेप म्हणजे वस्तूंचा वापर असतो. तर हे फ्रायडियन तर मग काय ते म्हणजे बेशुद्धतेवर सबकॉन्शियस आपल्याला म्हणता येईल, सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस मुक्त सहवास आणि बेशुद्धतेवर लक्ष केंद्रित. कोणत्याही मुलाच्या किंवा मुलीचे अनकॉन्शियस किंवा सबकॉन्शियस काय आहे हे त्याच्यावर प्ले थेरपी त्याच्यावर लक्ष केंद्रित
केली जाऊ शकते प्ले थेरपीद्वारे. आणि आक्षेप म्हणजे वस्तू वापरल्या जातात. हे 3 मुख्य दृष्टिकोन आहेत मनोविश्लेषणात्मक आणि सायकोडायनॅमिक थेरपीचे, आणि ते एकमेकांपासून वेगळे आहेत. तर मग थेरपिस्ट मेलानी क्लेन म्हणजे कोणत्याही थेरपिस्ट बरोबर कसं रिलेशन आहे हे एक आहे. म्हणजे मेलानी क्लेन ते जास्त एम्फसाइज करते. आणि मग अक्षय म्हणजे वस्तू वापरल्या जातात. तर मग जंगियन प्ले युंगियन प्ले थेरपी कार्ल युंग यांनी काय दिलेली आहे. स्वयंउपचार आणि लोकांच्या पुरातन प्रकारांवर आणि कलांतराने ती कशी विकसित होते यावर लक्ष केंद्रित करते. लहान मुलाचे मत आहे की खेळाचे क्षेत्र बेशुद्ध भावना प्रदर्शित करण्यासाठी सुरक्षित जागा आहे. ते म्हणजे युंगियन थेरपी. खेळणे, बनवणे, करणे, कल्पनारम्य करणे असे म्हणतात. तर मग खेळ म्हणजे काय, खेळाचा प्लॅटफॉर्म कोणता आहे, तर मग लहान मुलांचे मत काय आहे ते प्रदर्शित करता येते प्ले थेरपीद्वारे. आणि मग अनुभवात्मक प्ले थेरपी, अनुभव घेऊन शिकणे. मुले चिन्हे आणि रूपकांचा वापर करून अर्थ काढतात आणि त्यांचा संघर्ष आणि समस्या सोडवतात. मग ॲडलेरियन प्ले थेरपी तर टेरी कॉटमन यांनी विकसित केलेली आहे आणि थेरपीचे ते 4 टप्पे आहेत. बाल आणि थेरपिस्ट यांच्यातले संबंधांवर जोर देणारे टप्पे आहेत. भावना, विचार, प्रक्रिया आणि वर्तन यांचा नमुना रेखाचित्र समाविष्ट आहे. संज्ञात्मक वर्तणूक प्ले थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी प्ले थेरपी सुझन नेल यांनी विकसित केलेली आहे आणि विविध कला प्रकार जसे की रोल प्ले, मॉडेलिंग, खेळण्यांचा वापर, तर्कहीन विचारांचा प्रश्न आणि आव्हान देणे म्हणजे ते कॉग्निटिव्ह बिहेवियरल किंवा संज्ञात्मक वर्तणूक प्ले थेरपी. तर मग आता रोल प्ले म्हणजे लहान मुली किंवा मुलं सुद्धा. मुलं म्हणजे जनरली साधारणपणे मुलं आपण आर्मीमध्ये आहोत आणि सैनिक आहोत, म्हणजे त्याप्रमाणे खेळतात. किंवा मग मुली म्हटल्यानंतर टीचर खेळतात, हे रोल प्ले म्हणता येईल. आणि मॉडेलिंग सुद्धा, एखादी कोणती तरी शिक्षिका त्या मुलीची आवडणारी असते आणि मग त्या शिक्षिकेचा म्हणजे वर्तन, त्या शिक्षिकेचं वर्तन त्या शिक्षिकेचे वर्तन स्वतःच्या वर्तणुकात आणणे म्हणजे रोल प्ले आणि मॉडेलिंग सुद्धा. आणि खेळण्यांचा वापर, भातुकली वगैरे असते असा तर्कहीन विचारांना प्रश्न आणि आव्हान देणे, हे संज्ञात्मक वर्तणूक प्ले थेरपीमध्ये आहे. आता प्ले थेरपी मधील दृष्टिकोन आणि उपचारात्मक घटक काय आहेत, तर मला एक सांगायचं आहे, हे संज्ञात्मक वर्तणूक प्ले थेरपी जी आहे, तर मग आपल्याला या शिक्षिकेसारखं बनायचं आहे असं त्या मुलीला वाटत असतं आणि म्हणून मग ते रोल प्ले आणि मॉडेलिंग त्या मुलीद्वारे केलं जातं. आणि बाकीच्यांना पण कळत असतं की ती मुलगी आता रोल प्ले किंवा मॉडेलिंग करत आहे, तिला एक शिक्षिका खूप आवडते आणि ते वर्तणूक ती स्वतःच्या वर्तणुकीत आणत असते. ते म्हणजे काय बाकीच्यांना पण माहिती असतं. तर मग ज्यांना हे आपल्याला ध्येय गाठायला याचा खूप मदत होते रोल प्ले आणि मॉडेलिंग, हे काय हे बाकीच्यांना पण कळत असतं ना. आणि ती मुलगी मॉडेलिंग किंवा रोल प्ले करत असते स्वतःच्या शिक्षिकेला समोर ठेवून आणि त्याप्रमाणे वागत असते. ते वर्तन त्या मुलीचं त्या शिक्षिकेला लक्षात धरून ती वर्तणूक बाकीच्यांना पण समजते आणि म्हणून मग त्या मुलीला दिसत असते, समजते इन द सेन्स दिसत असते. आणि म्हणून मग त्या मुलीला जर का खरंच टीचर बनायचं असेल तर मग तिचं जर का ध्येय असेल, मग त्या ध्येयपूर्तीसाठी
रोल प्ले आणि मॉडेलिंगचा खूप उपयोग होत असतो. हे साधारणपणे लहान मुलं आपल्या आई वडिलांसारखे वागत असतात हे रोल प्ले आणि मॉडेलिंगमुळे. डॉक्टर किंवा इंजिनियरची मुलं डॉक्टर आणि इंजिनियरची मुलं डॉक्टर आणि इंजिनियर बनतात. साधारणपणे हे एक साम्य आहे. तर मग ते रोल प्ले आणि मॉडेलिंग यांच्यामुळे आहे. प्ले थेरपी मधील दृष्टिकोन आणि उपचारात्मक घटक काय आहेत? म्हणजे दृष्टिकोन एक फॅमिली प्ले थेरपी मी आताच म्हटलं. फॅमिली थेरपी आणि प्ले थेरपी यांचा समावेश आहे आणि थेरपी सत्र दरम्यान काळजी वाहकाचा वापर. प्ले थेरपीतील थेरपीमधील उपचारात्मक घटक भावनिक अभिव्यक्तीमध्ये मदत करते, आत्मजागरूकता विकसित करते, कॅथार्सिसचे परिणाम मनाला लागलेल्या भावनांना मुक्त करणे, एखाद्याच्या कल्पना आणि भीतीतून जगण्यात मदत होते, संबंध कसे तयार करायचे आणि संघर्ष कसे सोडवायचे हे शिकण्यास सक्षम करते, सर्जनशील प्रयत्नांमध्ये गुंतलेले. आता संप्रेषण सुलभ करणे, स्व अभिव्यक्ती, बेशुद्ध प्रवेश अनकॉन्शियस, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शिक्षण, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट लर्निंग असं म्हणता येईल. भावनिक तंदुरुस्ती वाढवणे, कॅथार्सिस, ऑब्रॅक्शन, सकारात्मक भावना, पॉझिटिव्ह थिंकिंग, तणावाची लस टोचणे आणि व्यवस्थापन. तणावाची लस टोचणे म्हणजे स्ट्रेस कमी होणे, तणाव कमी होणे आणि व्यवस्थापन, भीतीचा प्रतिकार आपल्याला करता येतो किंवा लहान मुलांना करता येतो जास्त करून. भावनिक तंदुरुस्ती वाढवणे, सामाजिक संबंध वाढवणे, तर ते उपचारात्मक संबंध, आसक्ती, अटॅचमेंट असं म्हणता येईल, स्वतःची भावना आणि सहानुभूती. कंपॅशन किंवा कंपॅशन असं नाही पण एम्पॅथी म्हणता येईल. सहानुभूती म्हणजे एम्पॅथी. खरं कंपॅशन किंवा सहानुभूती असं नाही येतो शब्द, पण म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या अडचणीमध्ये स्वतःला विचार करता येतो आणि मग त्याप्रमाणे आपण त्या व्यक्तीशी वागतो. तर त्या व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीच्या सिच्युएशनशी सुद्धा, परिस्थितीशी आपल्याला अटॅचमेंट किंवा आसक्ती नसते. मग वैयक्तिक सामर्थ्य वाढ म्हणजे सहानुभूती पेक्षा इकडे शब्द पाहिजे तो एम्पॅथी पाहिजे. वैयक्तिक सामर्थ्य वाढवणे, क्रिएटिव्हिटी वापरून समस्या सोडवणे, लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी, थिंकिंग फ्लेक्सिबिलिटी, नैतिक विकास, मॉरल डेव्हलपमेंट आणि स्वाभिमान, सेल्फ एस्टीम, वेगवान मानसिक विकास आणि स्वयं नियमन, सेल्फ रेग्युलेशन आपल्याला म्हणता येईल. मग प्ले थेरपीमध्ये वापरलेली सामग्री काय आहे? तर साधारणपणे खालील गोष्टींचा वापर केला जातो. मऊ खेळणी, सॉफ्ट टॉईज, बाहुली घर, बाहुलीचे कपडे, प्ले ट्रक, डॉक्टर सेट, कार, स्वयंपाकघरातील खेळणी, बिल्डिंग किंवा लोगो ब्लॉक्स, खेळण्याचे पीठ किंवा ब्लॉक्स असं, बेबी डॉल, खेळण्यातील चाकू, बंदूक इत्यादी. वाळूचा ट्रे किंवा वाळूचा डबा खेळण्याच्या खोलीचा महत्वपूर्ण पैलू आहे. मुलाच्या आंतरिक भावनांसाठी आउटलेट प्रदान करते. सँड प्ले थेरपी प्रथम मार्गरेट लोवेनफेल्ड यांनी वापरली आणि अर्थपूर्ण आणि अनुभवात्मक आहे. वाळूच्या खेळातील सामग्रीमध्ये समाविष्ट आहे प्रमाणित आकाराचे वाळूचे ट्रे, खेळणी, लहान मूर्ती, लघुवस्तू, पाणी, स्प्रे, पाण्याच्या बाटल्या आणि वाळू, तळातील पाणी आणि बाजूच्या क्षितिजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ट्रे निळ्या रंगाचे असतात. सँड प्ले थेरपीतील इतर वैविध्य वस्तूंमध्ये गुड म्हणजे मिस्टिक म्हणता येईल त्याला, क्रिस्टल बॉल्स, जादूची काठी, धार्मिक आणि ईश्वरी आकृत्या, कल्पनारम्य कार्टून आकृत्या, मुलांचे चित्रपट पात्र, ट्रेजर बॉक्स, ड्रॅगन, युनिकॉर्न म्हणजे घोडा असतो फक्त त्याला कपाळावर शिंग असते, ते म्हणजे कल्पनात्मकच आहे. लोक कोण असतील तर ते सैनिक, डॉक्टर, कुटुंबातील सदस्य आणि वांशिक लोक. तर मग आपण आता पुन्हा बघूया आणि समुद्र प्राणी पण आहेत, वाहतूक, इमारती, घटक, वनस्पती,
गेट्स, बाळाची साधने, स्पॉट वगैरे पण आहे. लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत? बाळूचा खेळ संपल्यानंतर थेरपिस्ट आणि क्लायंट एकत्रितपणे चर्चा करतात. सर्वसाधारणपणे प्ले थेरपी दरम्यान महत्वाचे मुद्दे हे आहेत. तर प्रोत्साहन दिलं पाहिजे मुलांना. हे काय प्ले थेरपी मधील तंत्रे: बाह्यकरण, बबल ब्रेथ्स, घड्याळाचा मारा, रागाचे फुगे, कचरा पिशवी तंत्रे, भूमिका बजावण्यास तुमचे तंत्रे म्हणजे सुपरमॅन वगैरे असू शकतात, रूपचिन्हे आणि कथा, कासव तंत्र वगैरे. कासव तंत्र हे राग कंट्रोल करायला फार उपयोग होतो त्याचा. आता प्ले थेरपीचे फायदे: ज्या ग्राहकांना त्यांची चिंता आणि भीती व्यक्त करण्याची अडचण येते त्यांच्यासोबत काम करण्यात अत्यंत प्रभावी. आणि प्ले थेरपी विशिष्ट फायदे उपचारात्मक दृष्टिकोन आणि घटकांमध्ये नमूद केले आहेत. ते टेम्पलेट 12 आणि 13 आपण तेव्हा जशी चर्चा केली तेच फायदे आहेत प्ले थेरपीचे. मग आपण आता पुन्हा भेटूया नंतर. नमस्ते.